बघा इथं क्वेश्चन नंबर सेकंडमधला जो डी दिलेला आहे, इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 13. ठीक आहे. तर हे जे हा काय इंटिग्रेशन ऑफ द फॉर्म आहे. ठीक आहे. तर इंटिग्रेशन ऑफ द फॉर्मनुसार आपल्याला काय करायला ना, तर इथं तर बघा सोल्युशन I इज इक्वल्स टू I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 13. ठीक आहे. तर हा काय 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c फॉर्म आहे. ठीक आहे. तर हा जर फॉर्म असला असा तर आपल्याला काय करावं लागतं, थर्ड टर्म फाइंड आउट करायला लागते. मग इथं लिहायचं थर्ड टर्म इज इक्वल्स टू 1 अपॉन 2 इंटू कोएफिशिएंट ऑफ एक्स. मग कोएफिशिएंट ऑफ एक्स काय इथं 4 आहे. ठीक आहे. मग बघा आता इथं काय आहे की सगळ्यात पहिले कोएफिशिएंट ऑफ एक्स काढताना इथं एक्स स्क्वेअरचं कोएफिशिएंट 1 पाहिजे. एक्स स्क्वेअरचं कोएफिशिएंट 1 आहे का, आहे. ठीक आहे. तर मग बघा इथं 1 अपॉन 2 इंटू कोएफिशिएंट ऑफ एक्स किती आहे 4 आहे आणि याचा स्क्वेअर करायचा राहतो. ठीक आहे. फॉर्म्युल्यामध्ये स्क्वेअर लिहायचं राहिलं, याचं काय करायचं स्क्वेअर. मग इथं काय येणार बघा 1 अपॉन 2 इंटू 2चा स्क्वेअर म्हणजेच थर्ड टर्म किती आली 4 आली. मग बघा थर्ड टर्म इज इक्वल्स टू 4. मग आता ही जी थर्ड टर्म आहे ही काय करायची इक्वेशन 1 मध्ये ॲड करायची आणि एकदा सबस्ट्रॅक्ट करायची. ठीक आहे. मग इथं लिहायचं I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ बघा एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 13 ॲज इट इज. ठीक आहे. आणि याच्यामध्ये एकदा -4 आणि +4 करायचं. ठीक आहे. मग बघा आता ही इक्वेशन आपण रिअरेंज करून लिहू. मग इथं काय येणार I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x. बघा आता इथं हा जो +x आहे हा पण इकडे लिहू आणि 13 - 4 इकडे लिहू. मग इथं येणार +4 प्लस 13 - 4. ठीक आहे. आपण रिअरेंज करून लिहिलं. तुम्ही जर इथं ऑब्झर्व केलं तर हे म्हणजेच काय आहे, हे म्हणजेच एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे. कारण की ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय येतं ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस पी. तर त्याच्यानुसार जर एक्सपान्शन केलं तर काय येणार आहे ए प्लस बी एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर येणार आहे. म्हणून इथे येणार I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ बघा इथं हा dx वरती dx लिहायचं राहिलं. ठीक आहे. किंवा इथं dx लिहा. मग इथं काय येणार 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 13 - 4. 13 - 4 किती येणार आहे 9 येणार आहे. ठीक आहे. हा dx ॲज इट इज. मग बघा I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ इथं काय येणार एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 9 काय परफेक्ट स्क्वेअर आहे म्हणजे तो काय 3चा स्क्वेअर आहे dx. मग बघा हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आलं. स्टँडर्ड फॉर्म काय आपल्याकडं स्टँडर्ड फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर dx. मग बघा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx जर असेल तर याचा काय फॉर्म्युला येतो, तर त्याचा फॉर्म्युला येतो बघा लॉग ऑफ ब्रॅकेट ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी. मग याच्यानुसार याचं एक्सपान्शन करायचं. मग आता इथं काय होणार I इज इक्वल्स टू
मग बघा आता इथे काय येणार लॉग ऑफ ब्रॅकेट ऑफ एक्स. आता बघा इथं याच्या आधी एकदा एक्स म्हणजे काय आणि ए म्हणजे काय, ठीक आहे, आपण ते लिहून घेऊ कारण की कन्फ्युजन नको व्हायला. बघा इथं जर ऑब्झर्व केलं तर ही टर्म म्हणजे एक्स आहे आणि हे म्हणजे ए आहे, ठीक आहे. म्हणजेच एक्स इज इक्वल्स टू एक्स प्लस 2a आणि ए इज इक्वल्स टू काय 3a, ठीक आहे. मग याच्यानुसार याचं एक्सपान्शन काय होणार आय इज इक्वल्स टू लॉग ऑफ इथे येणार ब्रॅकेट ऑफ एक्स प्लस 2 प्लस पुन्हा ब्रॅकेट ऑफ इथं ब्रॅकेटमध्ये काय आहे एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ए म्हणजे काय 3चा स्क्वेअर आहे, ठीक आहे. आणि हा ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी येणार. मग इथे येणार आय इज इक्वल्स टू लॉग ऑफ ब्रॅकेट ऑफ एक्स प्लस 2 प्लस ब्रॅकेट ऑफ बघा आता याचं एक्सपान्शन जर केलं आपण तर हे म्हणजेच काय आलं होतं आपल्याला हे आलं होतं. आणि मग याला तुम्ही काय करू शकता डायरेक्ट असं पण लिहू शकता, ठीक आहे. मग इथं काय येणार एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 4x प्लस 13 4x प्लस 13 आणि हा ब्रॅकेट कंप्लीट आणि प्लस सी. आता बघा इथं आपण हे डायरेक्ट असं का लिहिलं कारण की बघा आपण हे जे कॅल्क्युलेशन आहे बघा याचा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरनुसार एक्सपान्शन करू आणि 3 त्रिक किती येणार 9 येणार आणि त्याच्यामध्ये प्लस 4 आणि हा -4 याला आपण परत कसं लिहू शकतो 13 - 4 लिहू शकतो. आणि मग या +4 - 4 कॅन्सल होणार पुन्हा आपल्याला ओरिजिनल हे भेटणार कोणतं हे. म्हणजे आपण काय करू शकतो लॉग ऑफ एक्स मायनस एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 9ला आपण एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 13 लिहू शकतो, ठीक आहे. म्हणून मी काय केलं डायरेक्ट हे लिहिलं किंवा तुम्ही नुसतं हे लिहून जरी आन्सर सोडून दिलं तरी पण तुम्हाला मार्क भेटणार आहे, ठीक आहे. मग बघा आपण आता हे क्वेश्चन 2 पूर्ण सॉल्व केलं आहे, ठीक आहे. 4 पण सॉल्व केले. हा रिपीटेड क्वेश्चन होता. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करणार आहे, ठीक आहे.